ॐ ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. परत सुरुवातीपासून घेतो. आपले जे सूत्र झालेले आहे त्यांचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे, तुम्ही स्वतः वाचल्यानंतर. मुळामध्ये योगाचे जी साधना आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदामध्ये योगाच्या विद्येचा उल्लेख आहे. परंतु वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे हिरण्यगर्भ यांनी काय केलं, ते सगळे एका जागी आणले, योग विद्या एकत्र केली. पण पुढे काय झाले की त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ लागल्यामुळे मग पतंजल महामुनीने ते सगळे एकत्र करून त्याच्यातून त्याने आपल्या दृष्टीनं योग सूत्र निर्माण केलेली आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनुशासन म्हटलेलं आहे, पण ही विद्या पूर्वीच आहे. अथ योगानुशासनम, यापूर्वी जे योग विद्या आहे त्या योग विद्येचा मी आता तुम्हाला सांगण्यासाठी परत मांडणी करीत आहे. दुसरं सूत्र आहे योगस्य चित्तवृत्ती निरोधा. याचा अर्थ योग म्हणजे काय, चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग म्हटलेला आहे. ज्यावेळी चित्ताच्या वृत्तींचा निरोध होतो त्यावेळी या दृष्टा जो आत्मा आहे तो कुठे राहतो, त्याचं सांगितलं तिसऱ्या सूत्रात. तदा द्रष्टु स्वरूपे अवस्थानम. चित्तवृत्तींचा पूर्ण निरोध केल्याच्या नंतर मग चेतन स्वरूप, जी चेतन शक्ती जीवात्मा जी आहे ज्ञान रूपानं आपल्या स्वतःमध्ये राहतो आणि तो असंप्रज्ञात समाधीमध्ये असतो. पण जेव्हा तो त्या स्वरूपातून बाहेर येतो त्यावेळी जीवात्मा कोणत्या स्वरूपात असतो, तुम्हाला आता पाठच झालेला असेल. चौथ्या सूत्रात सांगितलं वृत्ती सारूप्य. चित्तवृत्ती 5 प्रकारच्या आहेत. त्या काही क्लिष्ट आणि क्लिष्ट म्हणजे दुःखदायक आणि अक्लिष्ट म्हणजे सुखदायक त्याच वृत्ती आहेत. आता त्या वृत्ती कोणत्या? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृत, ह्या अशा 5 आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 वृत्ती आहेत. आता या पहिल्या प्रमाण जी वृत्ती आहे तिच्या 3 भाग पडतात. तत्र प्रत्यक्ष अनुमानागमः प्रमाणाने. ते प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. प्रत्यक्ष म्हटले आपले ज्ञानेंद्रियानं जे ज्ञान होतं ते, आणि आता त्याच्या पुढे सांगितलं विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम. दोरीवर साप भासू लागला अंधुक प्रकाशामुळे. तो साप आहे असं वाटणं याला विपर्य. केव्हा विपर्य म्हणतात? ज्यावेळी तुम्ही प्रकाश आणला आणि पाहिलं की दोरी आहे, त्यावेळी साप आहे असं जे वाटत होतं ते त्याचं निराकरण होतं आणि तुम्हाला यथार्थ ज्ञान होते. सापही तुम्ही पाहिलेला आहे आणि दोन्ही 2 गोष्टी आहेत, परंतु या ठिकाणी दोरी आहे, साप नाही. म्हणजे तद्रूप नाही. तुम्हाला साप वाटू लागला तर ते साप नाही, तद्रूप नाही, ते तर दोरी आहे. त्याप्रमाणे 9वं सूत्र आहे शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. त्याच्यामध्ये विपर्याच्या मध्ये वस्तू वास्तविक आहेत परंतु त्या ठिकाणी नाही. त्याच्यात काय, शब्द उच्चारला, शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो परंतु तो अर्थ प्रत्यक्षात नसतो. तर उदाहरणात सांगितलं बघा, वांजेचा मुलगा. वांजेला जर मुलगा झाला तर वांज राहत नाही ना. किंवा असं जर म्हटलं तुम्ही की बा पाण्यानं हात भाजला, पाण्यानं हात भाजत नाही, तर ते गरम पाण्यानं आहे, त्याच्यात अग्नी आहे. तिथं प्रत्यक्ष जी वस्तू आहे ती वस्तू प्रत्यक्षात नसते, त्याला म्हणतात विकल्प. त्याच्यानंतर 10वं सूत्र आहे अभाव प्रत्यालंबनावृत्ती निद्रा. गाढ झोपेमध्ये आपण आहोत,
त्या गाढ झोपेमध्ये कशाचाच अनुभव येत नाही. तिला अभाव असं म्हटलेलं आहे. वस्तू नाही, तिथं नाही. असा जो अभावाचा अनुभव येणं, ते अभाव हेच आलंबन बनणं, तिला निद्रावृत्ती म्हणतात. त्याच्यानंतर आहे स्मृती. अनुभूत विषया संप्रमोषा स्मृती. तुम्ही मागच्या काळात कुणी यात्रेत गेला असेल, कुठल्या मंदिरात गेला असेल, काही नाटक बघत असाल, आता तुम्ही एकटे बसलेले आहात आणि ते तुम्हाला आठवण येऊ लागेल. अनुभवलेला विषयच दिसतो स्मृतीमध्ये. आता ते असंप्रमोष, आता नाही ते तुमच्या समोर, परंतु तुमच्या स्मृतीमध्ये आहे, आठवण आहे, त्याला म्हणतात स्मृती. 12 आता अशा ज्या वृत्ती आहेत ते या सांगितलेल्या आहेत. आपल्याकडे तर अनंत वृत्ती चित्तामध्ये चालूच राहतात. या वृत्तीला कसं नियंत्रण करायचं? पण 12व्या सूत्रात सांगितलं, अभ्यास वैराग्याभ्यान्तं निरोधा. अभ्यास आणि वैराग्य या 2 साधनांनी आहे ती तशीच राहणं, यासाठी प्रयत्न करणं, तिला न बदलू देणं म्हणजे अभ्यास आहे. सतत तसा सराव करणं म्हणजे अभ्यास आहे. किती काळ करायचा, कसा करायचा, याचं पुढच्या सूत्रात सांगितलं. 13व्या सूत्रात, स तू दीर्घ काल नैरंतर्ये सत्कारा सेवितो दृढभूमी. तो अभ्यास खूप काळ करायचा, सतत करायचा, आणि करत असताना उल्हास पाहिजे, आदर पाहिजे. असं केल्यानं तो अभ्यास पक्का होतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार स्वज्ञा वैराग्यम. प्रत्यक्ष आपल्या जीवनात जो अनुभव येतो, घर दार संपत्ती पाहुणे तुमच्या पाहण्यात आहेत, त्याला प्रत्यक्ष, त्याला दृष्ट म्हटलेलं आहे. अनुश्रविक म्हणजे पोथीत ऐकलं, पुराणात ऐकलं, आणि मग तसंच तिथे विषय राहतात. ते प्रत्यक्ष विषय आणि ऐकलेले विषय या दोन्ही बद्दलही वैराग्य निर्माण झालं, त्याच्या भोगाची इच्छा राहिली नाही, तर त्यावेळी त्याला म्हणतात दृष्ट अनुसृत विषय कृष्णस्य वशिकार स्वज्ञा वैराग्य. ते वशिकार वैराग्य आहे. वशिकार वैराग्य एकम दुसरं एक वैराग्य सांगितलं, तत् परम पुरुष ख्याते गुण वैतृष्ण्यम. गुणाबद्दलच ज्या योग साधकानं आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, त्याने संपूर्ण गुणांची जी वासना असते ती नाहीशी होते, आसक्तीचा त्याग केला आहे. त्याला म्हणतात पर वैराग्य. हे वैराग्याचे प्रकार आहे. आता असे वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर काय करते त्याच्याद्वारे, तर त्याद्वारे समाधी प्राप्त होते. विचार आनंदा स्मिता रूपानुगमात संप्रज्ञाता. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी प्रथम जे आहे वितर्क समाधी आहे, दुसरी विचार समाधी आहे, तिसरा आनंद समाधी आहे, आणि चौथा अस्मिता समाधी आहे. अशा या वेगवेगळ्या समाधी आहेत. एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, असं प्रवास करीत करीत आपण शेवटी जातो. त्याच्यामध्ये काय सांगितलं, विराम एक शब्द आहे. विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शशिवान्या. विराम म्हटलं तर काय, ज्यावेळी काही नको, सगळ्या प्रकारच्या वृत्ती झाल्या आणि 2 वृत्तीच्या मध्ये जे अंतर असते त्याला विराम म्हणतात. 2 वृत्तींचा, पहिल्या वृत्तीचा लय झाला, दुसरी वृत्ती निर्माण झालेली नाही, या 2 मध्ये जे अंतर असतं त्याला विराम म्हणतात. त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा प्रत्यय आला पाहिजे, मग आपण पुढे घसरतो. आता शेवटी 19वं सूत्र आहे, भव प्रत्ययो विदेह प्रकृती लया नाम. येथपर्यंत गेल्यानंतर दुसरा प्रकार सांगितलं की बाबा योगी जरी झाले तरी ते भव प्रत्ययामध्ये राहतात. भव प्रत्यय विदेह प्रकृती लया नाम. त्यांना संसाराचा पुन्हा अनुभव घ्यावा लागतो. का? देह आणि इंद्रियामध्ये यांचाच अभ्यास भरपूर केला आणि त्यांना हे समजलं की हे खरं नाही, परंतु त्या अभ्यासामुळं त्या ठिकाणी एक आनंद निर्माण होतो. त्या आनंदामध्ये जे राहतात ते परमात्म्याकडे जाण्याचा विचार करीत नाही.
म्हणून त्यांना ते पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जसं सुख त्याला लागतं, सुखामध्ये राहतात, एक प्रकृती लयामध्ये आणि एक भव संसाराच्या मध्ये राहतात. म्हणून संसाराचं मूल उपादान कारण जी प्राकृत पदार्थ आहेत त्याच्यातच ते रममान होतात. असं जे प्राप्तव्य त्यांना प्राप्त असं त्यांना वाटते. आत्मा आणि परमात्मा याचा साक्षात्कार करून घ्यावा असं ज्यांना वाटत नाही, योगी आहेत, परंतु ते प्रकृतीच्या संपर्कात येतात, पुन्हा ते रममान होतात. म्हणून यांना मग पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो, भवसागरात पडावं लागते. म्हणून त्या म्हटलेलं आहे, प्रकृतीमध्ये लय होते. ते स्थूलामधून सूक्ष्म, सूक्ष्मामधून कारण, कारणामधून महाकारण, मग अहंकार, असं जात शेवटी प्रकृतीमध्ये लीन होतात. आता या ठिकाणी आपल्याला देवाच्या संबंधी सुद्धा मागच्या वेळी मी सांगितलं, ज्याला आपण देव देव म्हणतो, जे नी तू कहेले देव ते चैतन्य स्वयमेव. तू ज्याला देव देव म्हणतो, तू स्वतः चेतन स्वरूप आहे. बिजो देव माने जे कोई, याला चेतन स्वरूपाला जर देव म्हणून समजून घेतलं नाही तर येद बंधन ते ने होई, मग त्यांना बंधन प्राप्त होते. म्हणून ही योगाच्या दृष्टीनं कुठं तिथं जायचं आहे. म्हणून ज्ञानयोगी महाराजांचा अभंग म्हटला होता, त्याचं थोडं सांगतो. देव जवळी असता जाशी आना तीर्था, तो स्वतःच देवस्वरूप आहे, त्याला सोडून अन्य तीर्थाला फिरतो. भुलला अशी आता ज्ञान देव, तू संसारामध्ये येणार, भुलून पडलेला आहे. म्हणून हे विधेयोगी आणि प्रकृतीला योगी जे आहेत अशा रीतीने असतात. कारण आत्मा परमात्मा तुमच्या आतच आहे. आत्मसाक्षात्कार झाल्यावरच परमात्मा साक्षात्कार होतो. यासाठी काय करायचं सांगितलं पंचीकरणामध्ये, प्रथमावृत्ती त्याग करो. आता तुम्हाला मदत मिळाली, शाळेत आली, त्याचा त्याग करा, थांबवा. लगेच दुसऱ्या परीक्षेची आली, असं सारखं जे वृत्तीचा प्रवाह चालू आहे, पहिल्या वृत्तीचा त्याग करा. बोजो उठावा न दे, दुसरी वृत्ती निर्माण न होऊ देणं. वचमा निर्विकल्प दशा, याला निर्विकल्प दशा असं आहे. अभ्यास करता रही, तिचा अभ्यास करायला. पहिल्या वृत्ती सांगितलं, पहिल्या वृत्तीचा लय झाल्यावर दुसरी वृत्ती निर्माण न होऊ देणं, याचा अभ्यास करणं. या दोघांच्या मध्ये अंतर आहे, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. म्हणून ही गोष्ट लक्षात येण्यासाठी आपणाला पुन्हा 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 ती गोष्ट पाहावी लागते. असं आपण येथपर्यंत आलो होतो. आता पुढे आपल्याला आता काय करायचं, मुख्य गोष्ट आपल्याला की समाधी काय वस्तू आहे, तिचे प्रकार काय आहेत, ते आपल्याला नीट समजून घेता आले पाहिजे. तर आपण पाहिलं होतं मागच्या वेळी सुद्धा की समाधीच्या मध्ये दोन मुख्य प्रकार आहेत. कोणते ते? त्याच्यापूर्वी समापत्ती नावाची एक प्रक्रिया आहे. समापत्ती कशाला म्हणतात याच्यावर समाधी अवलंबून आहे. समापत्ती म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्ही चित्ताच्या वृत्ती लावली, एकाग्रता केलं, तुम्ही दिवा लावला, दिव्याकडे पाहू लागले, चित्त त्याच्या पलीकडे जायला गेलं, समापत्ती झाली. सूर्य उगवू लागलेले आहे, सूर्याच्या बिंबावर तुम्ही चित्त एकाग्र केलं तरी ती समापत्ती आहे. ते बाह्य विषयाच्या मध्ये राहते. याच्या पुढची जी आहे त्याला म्हणतात समापत्ती. त्याचे प्रकार आहेत. कोणते आहेत? बाह्य विषयावर जेव्हा चित्त तुमचं एकाग्र होते त्याला ग्राह्य समापत्ती म्हणतात. ग्राह्य समापत्ती बाहेरच्या विषयावर, तुम्ही स्वतःच्या इंद्रियावर, ज्ञान इंद्रियावर, चित्तावर तुम्ही जेव्हा स्वतःच्या मध्ये पाहू लागला, तिथं चित्त एकाग्र तर ग्रहण समाप्ती म्हणतात. दुसरा, आणि ज्यावेळी चित्त आत्माकार व्हायला लागलं की त्याला ग्रहितृ समापत्ती म्हणतात. गृहित्री म्हणजे ग्रहण करणारा जो आहे त्याच्यावर तुम्ही चित्त लावलं तर गृहित्री समापत्ती झालं. तर अशी समापत्ती सांगितली. आता समाधी अवस्थेच्या मध्ये मुख्य दोन प्रकार मागच्या वेळी सांगितले, आजही सांगतो. समाधी येते अश्विन बुद्धी, बुद्धी ज्यावेळेस समावस्थेत राहते, चित्त ज्यावेळी समावस्थेत असते त्यावेळी ती समाधी आहे. हे दोन प्रकारच्या सांगितले. मुख्य कोणत्या आहेत? संप्रज्ञात समाधी
आणि असंप्रज्ञात समाधी, हे दोन प्रकार आहेत मुख्य. मग याच्यामध्ये आता संप्रज्ञात समाधीच्या मध्ये आपण बघायला लागलो की त्याचे खूप प्रकार असतात. त्यामध्ये आता मी सांगतो तुम्हाला. सवितर्क संप्रज्ञात समाधी पहिलं नाव आहे. सवितर्क संप्रज्ञात समाधी. दुसरं आहे निर्वितर्क संप्रज्ञात समाधी. दुसरं निर्वितर्क संप्रज्ञात समाधी. याच्यात वितर्कच आहे. त्याच्यानंतर तिसरं काय नाव आहे? सविचार संप्रज्ञात समाधी. तिसरं नाव सविचार संप्रज्ञात समाधी. चौथं काय आहे? निर्विचार संप्रज्ञात समाधी. 4 झाले. आले का? सगळ्यांनी लिहून घेतले का? निर्विचार संप्रज्ञात समाधी. 5वं काय? आनंद अनुगत संप्रज्ञात समाधी. आनंदाच्या मध्ये तुम्ही गेला ती झालं. 6वं आहे अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी. हे 6वा प्रकार आहे. अशा प्रकारात आपण जसं जसं बघायला जाऊ तसं त्याचे प्रकार पडतात आणि त्यानुसारच आपल्याला ती गोष्ट जमते. सवितर्क समापत्तीमध्ये तिथून सुरू होते. सुरुवात प्रारंभ तिथून होतो आणि मग सवितर्काच्या मध्ये बाहेरच्या वस्तू असतात, त्याच्यावर तुम्ही ध्यान करायला लागता. मग निर्वितर्क समाधी, सविचार समाधी, निर्विचार समाधी आणि मग पुढे तुम्हाला आता जे सांगितलं त्याप्रमाणे आता या संप्रज्ञात समाधीचे असे प्रकार आहेत. संप्रज्ञात समाधी मधून आपणाला असंप्रज्ञात समाधी मध्ये जायचं आहे. तर असंप्रज्ञात समाधीचे 2 प्रकार आहेत. काय आहे? सबीज असंप्रज्ञात समाधी. सबीज असंप्रज्ञात समाधी. संत मतनाचा वासनेचे बीज जळून जाय हे आहे. ते जे बीज आहे ना ते वासना आहे, अहंकार आहे. ज्यावेळी त्याच्याशी तुम्ही एकरूप व्हायला लागलात म्हणजे तुम्ही असंप्रज्ञात समाधी मध्ये गेलात. नंतर हे सुरू होते आणि त्याच्यानंतर असंप्रज्ञात समाधी मधून निर्बीज असंप्रज्ञात समाधी मध्ये जाता येते, ज्यामध्ये वासना नसते. सविकल्प समाधी. त्याच्या पुढचे हे 2 झाले, सबीज आणि निर्बीज. आता पुढे दुसरा प्रकार पाहिला सविकल्प समाधी. सविकल्प समाधी म्हणजे संप्रज्ञात समाधी एकच आहे. ज्यावेळी चित्तात रजोगुण नाही, तमोगुण नाही, थोड्या अंशाने सुद्धा राहिले नाही, त्यावेळी आपल्या चित्ताला आत्म्याचं स्वरूप अनुभवायला मिळतं. निजरूप त्याला म्हटलेलं आहे. त्या बुद्धीला समजते की चित्त वेगळं आणि पुरुष वेगळा. चैतन्य आत्माहून चित्त वेगळं आहे हे समजतं. त्यावेळी याला म्हटला धर्म मेघ समाधी. त्याच सविकल्प समाधी, संप्रज्ञात समाधी आणि धर्म मेघ समाधी. त्याला प्रसंख्यान सुद्धा म्हणतात. अशा रीतीने समाधीचा एक प्रकार आहे. दुसरा ज्या विवेक ख्याती होते आणि आपणाला ज्यावेळी असं वाटायला लागतं की आता पुढे जायचं, हे तर संप्रज्ञात आहे, सविकल्प आहे, संप्रज्ञात आहे. आता याच्या पुढचा प्रवास जे आहे ते निर्विकल्प समाधीचा आहे. निर्विकल्प समाधी म्हणजे काय? मग सविकल्प समाधीमध्ये, संप्रज्ञात समाधीमध्ये, धर्ममेघ समाधीमध्ये विवेक ख्याती असते. कारण हे देह मी नाही, हे चित्त मी नाही, असा विवेक निर्माण होतो. आता याच्या पुढे जायचं आपल्याला, तर हे जे विचार आहे विवेक ख्याती, त्याच्या पुढे या वृत्तीचा सुद्धा निग्रह करणं, विवेक ज्ञानाचा निग्रह करणं. काही ज्ञान नसणं, विकल्प नसणं, निर्विकल्प समाधी, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे त्रिपुटी जिथं नाहीशी होते त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी. असंप्रज्ञात समाधी तिलाच म्हणतात.
कोणत्याही ज्ञानाचं चित्तामध्ये स्फुरण अजिबात होत नाही. कुठं राहतो मग त्यावेळी? त्याला दुसरं सूत्र लावले, तदा द्रष्टु स्वरूपी अवस्थानम. त्यावेळी दृष्टा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये राहतो. या अवस्थेत आपल्याला जायचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आपण लक्षात घेतल्या, नावपाठ झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात येते. चित्तवृत्ती 5 प्रकारच्या आहेत. त्या काही क्लिष्ट आणि क्लिष्ट म्हणजे दुःखदायक आणि अक्लिष्ट म्हणजे सुखदायक त्याच वृत्ती आहेत. आता त्या वृत्ती कोणत्या? प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृत, अशा 5 आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती या 5 वृत्ती आहेत. आता या पहिल्या प्रमाण जी वृत्ती आहे तिच्या 3 भाग पडतात. तत्र प्रत्यक्ष अनुमानागमः प्रमाणानी. ते प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. प्रत्यक्ष म्हटले आपले ज्ञानेंद्रियानं जे ज्ञान होतं ते, आणि आता त्याच्या पुढे सांगितलं विपर्ययो मिथ्या ज्ञानम तद्रूप प्रतिष्ठम. दोरीवर साप भासू लागला अंधुक प्रकाशामुळे. तो साप आहे असं वाटणं, याला विपर्य. तेव्हा विपर्य म्हणतात ज्यावेळी तुम्ही प्रकाश आणला आणि पाहिले की दोरी आहे, त्यावेळी साप आहे असं जे वाटत होतं ते त्याचं निराकरण होतं आणि तुम्हाला यथार्थ ज्ञान होते. सापही तुम्ही पाहिलेला आहे आणि दोन्ही 2 गोष्टी आहेत, परंतु या ठिकाणी दोरी आहे, साप नाही, म्हणजे तद्रूप नाही. तुम्हाला साप वाटू लागला तर ते साप नाही, तद्रूप नाही, ते तर दोरी आहे. त्याप्रमाणे 9वं सूत्र आहे, शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य विकल्प. त्याच्यामध्ये विपर्याच्या मध्ये वस्तू वास्तविक आहेत, परंतु त्या ठिकाणी नाही. त्याच्यात काय, शब्द उच्चारला, शब्दाचा अर्थ आपल्याला समजतो, परंतु तो अर्थ प्रत्यक्षात नसतो. तर उदाहरणात सांगितलं बघा, वांजेचा मुलगा. वांजेला जर मुलगा झाला तर वांज राहत नाही ना. किंवा असं जर म्हटलं तुम्ही किंवा पाण्यानं हात भाजला, पाण्यानं हात भाजत नाही, तर ते गरम पाण्यानं आहे, त्याच्यात अग्नी आहे. तिथं प्रत्यक्ष जी वस्तू आहे ती वस्तू प्रत्यक्षात नसते, त्याला म्हणतात विकल्प. त्याच्यानंतर 10वं सूत्र आहे, अभाव प्रत्यालंबनावृत्ती निद्रा. गाढ झोपेमध्ये आपण आहोत, त्या गाढ झोपेमध्ये कशाचाच अनुभव येत नाही. तिला अभाव असं म्हटलेलं आहे, वस्तू नाही तिथं नाही. असा जो अभावाचा अनुभव येणं, ते अभाव हेच आलंबन बनणं, तिला निद्रा वृत्ती म्हणतात. त्याच्यानंतर आहे स्मृती, अनुभूत विषया संप्रमोषा स्मृती. तुम्ही मागच्या काळात कुणी यात्रेत गेला असेल, कुठल्या मंदिरात गेला असेल, काही नाटक बघत असाल, आता तुम्ही एकटे बसलेले आहात आणि ते तुम्हाला आठवण येऊ लागेल. अनुभवलेला विषय दिसतो स्मृतीमध्ये. आता ते असंप्रमोष, आता नाही ते तुमच्या समोर, परंतु तुमच्या स्मृतीमध्ये आहे, आठवण आहे, त्याला म्हणतात स्मृती. 12. आता अशा ज्या वृत्ती आहेत ते या सांगितलेल्या आहेत. आपल्याकडे तर अनंत वृत्ती चित्तामध्ये चालूच राहतात. या वृत्तीला कसं नियंत्रण करायचं? पण 12व्या सूत्रात सांगितलं, अभ्यास वैराग्याभ्यांतनिरोध. अभ्यास आणि वैराग्य या 2 साधनांनी आहेत, ती तशीच राहणं यासाठी प्रयत्न करणं, तिला न बदलू देणं म्हणजे अभ्यास आहे. सतत तसा सराव करणं म्हणजे अभ्यास आहे. किती काळ करायचा, कसा करायचा, याचं पुढच्या सूत्रात सांगितलं. 13व्या सूत्रात, स तू दीर्घ काल नैरंतर्ये सत्कारा सेवितो दृढभूमी. तो अभ्यास खूप काळ करायचा, सतत करायचा, आणि करत असताना उल्हास पाहिजे, आदर पाहिजे. असं केल्यानं तो अभ्यास पक्का होतो. त्याच्यानंतर पुढे सांगितलं, दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशिकार स्वज्ञा वैराग्यम. प्रत्यक्ष
आपल्या जीवनात जो अनुभव येतो, घर दार संपत्ती पाहुणे तुमच्या पाहण्यात आहेत, त्याला प्रत्यक्ष त्याला दृष्ट म्हटलेलं आहे. अनुश्रिक म्हणजे पोथीत ऐकलं, पुराणात ऐकलं, आणि मग तसंच तिथे विषय राहतात. हे प्रत्यक्ष विषय आणि ऐकलेले विषय या दोन्ही बद्दलही वैराग्य निर्माण झालं, त्याच्या भोगाची इच्छा राहिली नाही, तर त्यावेळी त्याला म्हणतात दृष्ट अनुसृत विषय कृष्णशे वशिकार स्वज्ञा वैराग्य. ते वशिकार वैराग्य आहे. वशिकार वैराग्य एक दुसरं एक वैराग्य सांगितलं, तत् परम पुरुष ख्याते गुण वैतृष्ण्यम. गुणाबद्दलच ज्या योग साधकानं आत्मसाक्षात्कार करून घेतलेला आहे, त्याने संपूर्ण गुणांची जी वासना असते ती नाहीशी होते, आसक्तीचा त्याग केला आहे. त्याला म्हणतात पर वैराग्य. हे वैराग्याचे प्रकार आहे. आता असे वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर काय करते त्याच्याद्वारे, तर त्याद्वारे समाधी प्राप्त होते. विचार आनंदा स्मिता रूपानुगमात संप्रज्ञाता. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी प्रथम जे आहे वितर्क समाधी आहे, दुसरी विचार समाधी आहे, तिसरा आनंद समाधी आहे, आणि चौथा अस्मिता समाधी आहे. अशा या वेगवेगळ्या समाधी आहेत. एकातून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, असं प्रवास करीत करीत आपण शेवटी जातो. त्याच्यामध्ये काय सांगितलं, विराम एका शब्द आहे. विराम प्रत्याभ्यास पूर्व संस्कार शशिवान्या. विराम म्हटलं तर काय, ज्यावेळी काही नको, सगळ्या प्रकारच्या वृत्ती झाल्या आणि दोन वृत्तीच्या मध्ये जे अंतर असते त्याला विराम म्हणतात. दोन वृत्तींचा, पहिल्या वृत्तीचा लय झाला, दुसरी वृत्ती निर्माण झालेली नाही, या दोन मध्ये जे अंतर असतं त्याला विराम म्हणतात. त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा प्रत्यय आला पाहिजे, मग आपण पुढे घसरतो. आता शेवटी 19वे सूत्र आहे, भव प्रत्ययो विदेह प्रकृती लया नाम. येथपर्यंत गेल्यानंतर दुसरा प्रकार सांगितलं की बाबा योगी जरी झाले तरी ते भव प्रत्ययामध्ये राहतात. भव प्रत्यय विदेह प्रकृती लया नाम. त्यांना संसाराचा पुन्हा अनुभव घ्यावा लागतो. का, देह आणि इंद्रियामध्ये यांचाच अभ्यास भरपूर केला आणि त्यांना हे समजलं की हे खरं नाही, परंतु त्या अभ्यासामुळं त्या ठिकाणी एक आनंद निर्माण होतो. त्या आनंदामध्ये जे राहतात ते परमात्म्याकडे जाण्याचा विचार करीत नाही, म्हणून त्यांना ते पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जसं सुख त्याला लागतं, सुखामध्ये राहतात. एक प्रकृती लयामध्ये आणि एक भव संसाराच्या मध्ये राहतात. म्हणून संसाराचं मूल उपादान कारण जी प्राकृत पदार्थ आहेत त्याच्यातच ते रममाण होतात. असं जे प्राप्तव्य त्यांना प्राप्त असं त्यांना वाटते. आत्मा आणि परमात्मा याचा साक्षात्कार करून घ्यावा असं ज्यांना वाटत नाही, योगी आहेत, परंतु ते प्रकृतीच्या संपर्कात येतात, पुन्हा ते रममाण होतात. म्हणून यांना मग पुन्हा 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 जन्म घ्यावा लागतो, भवसागरात पडावं लागते. म्हणून त्या म्हटलेलं आहे प्रकृतीमध्ये लय होते. ते स्थूलामधून सूक्ष्म, सूक्ष्मामधून कारण, कारणामधून महाकारण, मग अहंकार, असं जात जात शेवटी प्रकृतीमध्ये लीन होतात. आता या ठिकाणी आपल्याला देवाच्या संबंधी सुद्धा मागच्या वेळी मी सांगितलं, ज्याला आपण देव देव म्हणतो, जे नी तू कहेले देव ते चैतन्य स्वयमेव. तू ज्याला देव जो म्हणतो तू स्वतः चेतन स्वरूप आहे. बिजो देव माने जे कोई. याला चेतन स्वरूपाला जर देव म्हणून समजून घेतलं नाही तर येद बंधन तेने होई, मग त्यांना बंधन प्राप्त होते. म्हणून ही योगाच्या दृष्टीनं कुठं तिथं जायचं आहे. म्हणून ज्ञानमानाचा अभंग म्हटला होता, त्याचं थोडं सांगतो. देव जवळी असता जाशी आना तीर्था. तो स्वतःच देवस्वरूप आहे, त्याला सोडून अन्य तीर्थाला फिरतो. भुलला अशी आता ज्ञान देव, तू संसारामध्ये येणार, भुलून पडलेला आहे. म्हणून हे विधेय योगी आणि प्रकृतीला योगी जे आहेत अशा रीतीने फसतात. कारण आत्मा परमात्मा
तुमच्या आतच आहेत. आत्मसाक्षात्कार झाल्यावरच परमात्मा साक्षात्कार होतो. यासाठी काय करायचं सांगितलं पंचीकरणामध्ये? प्रथमावृत्ती त्याग करो. आता तुम्हाला मदत मिळाली, शाळेची आली, त्याचा त्याग करा, थांबवा. लगेच दुसऱ्या परीक्षेची आली, असं सारखं जे वृत्तीचा प्रवाह चालू आहे, पहिल्या वृत्तीचा त्याग करा. बोजो उठावा न देये, दुसरी वृत्ती निर्माण न होऊ देणं. वचमा निर्विकल्प दशा, याला निर्विकल्प दशा असं आहे. अभ्यास करता रही, तिचा अभ्यास करायला. पहिल्या वृत्ती सांगितलं, पहिल्या वृत्तीचा लय झाल्यावर दुसरी वृत्ती निर्माण न होऊ देणं, याचा अभ्यास करणं. या दोघांच्या मध्ये अंतर आहे, ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. म्हणून ही गोष्ट लक्षात येण्यासाठी आपणाला पुन्हा 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 ती गोष्ट पाहावी लागते. असं आपण येथपर्यंत आलो होतो. आता पुढे आपल्याला आता काय करायचं? मुख्य गोष्ट आपल्याला की समाज काय वस्तू आहे, तिचे प्रकार काय आहेत, ते आपल्याला नीट समजून घेता आले पाहिजे. तर आपण पाहिलं होतं मागच्या वेळी सुद्धा की समाधीच्या मध्ये दोन मुख्य प्रकार आहेत. कोणते ते? त्याच्यापूर्वी एक समापत्ती नावाची एक प्रक्रिया आहे. समापत्ती कशाला म्हणतात याच्यावर समाधी अवलंबून आहे. समापत्ती म्हणजे कोणत्याही ठिकाणी तुम्ही चित्ताच्या वृत्ती लावली, एकाग्रता केलं, तुम्ही दिवा लावला, दिव्याकडे पाहू लागले, चित्त त्याच्या पलीकडे जायला गेलं, समापत्ती झाली. सूर्य उगवू लागलेले आहे, सूर्याच्या बिंबावर तुम्ही चित्त एकाग्र केलं तरी ती समापत्ती आहे. ते बाह्य विषयाच्या मध्ये राहते. याच्या पुढची जी आहे त्याला म्हणतात समापत्ती. याचे प्रकार आहेत. कोणते आहे? बाह्य विषयावर जेव्हा चित्त तुमचं एकाग्र होते त्याला ग्राह्य समापत्ती म्हणतात. ग्राह्य समापत्ती बाहेरच्या विषयावर, तुम्ही स्वतःच्या इंद्रियावर, ज्ञान इंद्रियावर, चित्तावर तुम्ही जेव्हा स्वतःच्या मध्ये पाहू लागला, तिथं चित्त एकाग्र तर ग्रहण समाप्ती म्हणतात. दुसरा, आणि ज्यावेळी चित्त आत्माकार व्हायला लागलं की त्याला गृहीतृ समापत्ती म्हणतात. गृहीतृ म्हणजे ग्रहण करणारा जो आहे त्याच्यावर तुम्ही चित्त लावलं तर गृहीतृ समापत्ती झालं. तर अशी समापत्ती सांगितली. आता समाधी अवस्थेच्या मध्ये मुख्य दोन प्रकार मागच्या वेळी सांगितले, आज सांगतो. समाधी येते अस्मिन बुद्धी, बुद्धी ज्यावेळेस समावस्थेत राहते, चित्त ज्यावेळी समावस्थेत असते त्यावेळी ती समाधी आहे. हे दोन प्रकारच्या सांगितले. मुख्य कोणते आहेत? संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी, हे दोन प्रकार आहेत मुख्य. मग याच्यामध्ये आता संप्रज्ञात समाधीच्या मध्ये आपण बघायला लागलो की त्याचे खूप प्रकार असतात. त्यामध्ये आता मी सांगतो तुम्हाला. सवितर्क संप्रज्ञात समाधी पहिलं नाव आहे. सवितर्क संप्रज्ञात समाधी. दुसरं आहे निर्वितर्क संप्रज्ञात समाधी. दुसरं निर्वितर्क संप्रज्ञात समाधी. याच्यात वितर्कच आहे. त्याच्यानंतर तिसरं काय नाव आहे? सविचार संप्रज्ञात समाधी. तिसरं नाव सविचार संप्रज्ञात समाधी. चौथं काय आहे? निर्विचार संप्रज्ञात समाधी. चार झाले. आले का? सगळ्यांनी लिहून घेतले का? निर्विचार संप्रज्ञात समाधी. पाचवं काय? आनंद अनुगत संप्रज्ञात समाधी. आनंदाच्या मध्ये तुम्ही गेला ती झालं. सहावं आहे अस्मिता अनुगत संप्रज्ञात समाधी. हे सहावा प्रकार आहे. अशा प्रकाराने आपण जसं जसं बघायला जाऊ तसं त्याचे प्रकार पडतात आणि त्यानुसारच आपणाला ती गोष्ट जमते. सवितर्क समापत्तीमध्ये तिथून सुरू होते, सुरुवात प्रारंभ तिथून होतो. आणि मग सवितर्काच्या मध्ये बाहेरच्या वस्तू असतात, त्याच्यावर तुम्ही ध्यान करायला लागता. मग निर्वितर्क समाधी, सविचार समाधी, निर्विचार समाधी, आणि मग पुढे तुम्हाला आता सांगितलं त्याप्रमाणे आता या संप्रज्ञात समाधीचे असे प्रकार आहेत. संप्रज्ञात समाधी मधून
आपणाला असंप्रज्ञात समाधीमध्ये जायचं आहे. तर असंप्रज्ञात समाधीचे 2 प्रकार आहेत. काय आहे? सबीज असंप्रज्ञात समाधी. सबीज असंप्रज्ञात समाधी. संत मतनाचा वासनेचे बीज जळून जाय हे आहे. ते जे बीज आहे ना, ते वासना आहे, अहंकार आहे. ज्यावेळी त्याच्याशी तुम्ही एक रूप व्हायला लागलात म्हणजे तुम्ही असंप्रज्ञात समाधीमध्ये गेलात. पहिले सुरू होते आणि त्याच्यानंतर असंप्रज्ञात समाधी मधून निर्बीज असंप्रज्ञात समाधीमध्ये जाता येते, ज्यामध्ये वासना नसते. सविकल्प समाधी, त्याच्या पुढचे हे 2 झाले, सबीज आणि निर्बीज. आता पुढे दुसरा प्रकार पाहिला, सविकल्प समाधी. सविकल्प समाधी म्हणजे संप्रज्ञात समाधी एकच आहे. ज्यावेळी चित्तात रजोगुण नाही, तमोगुण नाही, थोड्या अंशाने सुद्धा राहिले नाही, त्यावेळी आपल्या चित्ताला आत्म्याचं स्वरूप अनुभवायला मिळतं. निजरूप त्याला म्हटलेलं आहे. त्या बुद्धीला समजते की चित्त वेगळं आणि पुरुष वेगळा आहे. चैतन्य आत्म्याहून चित्त वेगळं आहे हे समजतं. त्यावेळी याला म्हटला धर्म मेघ समाधी. त्यातच ना सविकल्प समाधी, संप्रज्ञात समाधी आणि धर्म मेघ समाधी, त्याला प्रसंख्यान सुद्धा म्हणतात. अशा रीतीने समाधीचा एक प्रकार आहे. दुसरा ज्यावेळी विवेक ख्याती होते आणि आपणाला ज्यावेळी असं वाटायला लागतं की आता पुढे जायचं, हे तर संप्रज्ञात आहे, सविकल्प आहे, संप्रज्ञात आहे. आता याच्या पुढचा प्रवास जे आहे ते निर्विकल्प समाधीचा आहे. निर्विकल्प समाधी म्हणजे काय? मग सविकल्प समाधीमध्ये, संप्रज्ञात समाधीमध्ये, धर्ममेघ समाधीमध्ये विवेक ख्याती असते. कारण हे देह मी नाही, हे चित्त मी नाही, असा विवेक निर्माण होतो. आता याच्या पुढे जायचं आपणाला, तर हे जे विचार आहे विवेक ख्याती, त्याच्या पुढे या वृत्तीचा सुद्धा निग्रह करणं, विवेक ज्ञानाचा निग्रह करणं. काही ज्ञान नसतं, विकल्प नसणं, निर्विकल्प समाधी, ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे त्रिपुटी जिथं नाहीशी होते त्याला म्हणतात निर्विकल्प समाधी. असंप्रज्ञात समाधी तिलाच म्हणतात. कोणत्याही ज्ञानाचं चित्तामध्ये स्फुरण अजिबात होत नाही. कुठं राहतो मग त्यावेळी? त्याला दुसरं सूत्र लावले, तदा द्रष्टु स्वरूपी अवस्थानम. त्यावेळी दृष्टा आपल्या स्वतःच्या स्वरूपामध्ये राहतो. या अवस्थेत आपल्याला जायचं आहे. म्हणून त्या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या आपण लक्षात घेतल्या. नावं पाठ झाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला लक्षात सगळे नावं पाठ पाहिजे. मला अपेक्षा ही आहे. मुख्य समाधी शब्द, समाधी म्हणजे समावस्था चित्ताची होणे. त्याच्यात मुख्य प्रकार संप्रज्ञात समाधी आणि असंप्रज्ञात समाधी. तुम्हाला झाला, आता पाठच झालं ते. आणि त्यानंतर असंप्रज्ञात समाधीमध्ये 2 झाले, सबीज असंप्रज्ञात समाधी, निर्बीज असंप्रज्ञात समाधी. सविकल्प समाधीचा अभ्यास भरपूर झाल्याच्या नंतर, विवेक ख्याती निर्माण झाल्याच्या नंतर, ज्यावेळी चित्तात रजोगुण नाहीत अजिबात, तमोगुण नाही, त्यावेळी चित्त जे असते निज रूपामध्ये राहते. आत्मा आपल्या रूपात राहतो. चैतन्य आत्म्यावरून हे शरीर जे आहे किंवा प्रसंख्यान ध्यान असे म्हटलेलं आहे. याच्या पुढे हे जे चालू आहे, समजू लागले, मला हे समजू लागलं, ते समजू लागलं असं म्हणणं, हा सुद्धा विवेक आहे संपन्न. विवेक ख्यातीच्या पुढे गेला पाहिजे, विवेक ज्ञानाचा निरोध झाला पाहिजे. त्यावेळी कोणती समाधी आहे? मग निर्विकल्प समाधी आहे. त्याला असंप्रज्ञात समाधी म्हणतात. आता चित्तामध्ये कोणत्याच प्रकारच्या ज्ञानाचं स्फुरण होत नाही.
चित्त शक्ती आपल्या स्वरूपातच राहते. त्यावेळी सूत्र दुसरं तिसरं आलं, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. त्यावेळी चित्त आपल्या स्वरूपातच राहते. तर आता याच्यावर ज्यावेळी असा योगी झाला, कुठला निर्विकल्प समाधीत गेला, निर्बीज समाधीमध्ये गेला, तर त्यावेळी त्याच्यामध्ये जी गोष्ट येते त्याबद्दल नामदेव महाराजांनी सांगितलं. त्या अवस्थेत गेल्यानंतर काय होते, कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. जन्म मरणाचं दुःख नाहीच झालेलं आहे. मी चेतन स्वरूप आहे, मला जन्म नाही, मला मरण नाही, होतचे देहात होते ते. म्हणून आता बद्ध नाही, मोक्ष नाही, याची काजळी नाहीशी झाली. समाधी लागली, समाधीला समाधी लागली. समाधी एक अवस्था आहे, एक साधन आहे. तुम्ही त्याच्या पुढे गेलात. म्हणून म्हटलं नामदेव महाराज म्हणतात, मला सर्व साधन संपन्न झालो. आणि माझं सर्व साधन काय? खेचर स्वामीचे चरण आहे. माझ्या गुरुचे चरण जे आहे न विसंबे, मी त्याला कधीही विसरणार नाही, अशी धारणा होणं. समाधी कुठलीही असो साधनच आहे. साध्य काय? योग आहे. योग म्हणजे आत्मा परमात्म्याला जोडून घेणं आहे. त्या झालं. म्हणून म्हटलं की खेचर चरण न विसंबे, मी त्या गुरुच्या चरणाला विसरणार नाही. तर अभंग म्हणून दाखवतो. मग आपण विचार करू, कोणाला काय विचारायचं असेल. आता मद भय नाही पै कोणाचे. नुसतं भजन म्हणून जमते काय? ही अशी अवस्था. आता मद भय नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले. समजालं ना आता अभंगा? आता मद भय नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले. बद्ध मोक्षाची फिटली काजळी, समाधी लागली समाधीशी. जी समाधी साधन होत, ते साधन सुद्धा परमात्म्याच्या नामामध्ये रूपामध्ये विरघळून गेलेलं आहे. म्हणून समाधी लागली समाधीची. नामा म्हणे मग सर्वही साधन. नामदेव महाराज सगळं साधन काय आहे? खेचर चरण स्तंभे. माझ्या सद्गुरु खेचर स्वामी आहेत, त्यांच्या चरणाला मी कधी विसरणार नाही. आता एक पुढचा एक अभंग म्हणतो. बाबावया ब्रह्मपूर्ण, सांडून देई दोष गुण, सर्वाभूती समदृष्टी. आता भक्तीची व्याख्या केली नामदेव महाराजानं. सर्वाभूती समदृष्टी. समजलं ना? सर्व भूत मात्राच्या मध्ये परमात्माच आहे, त्याच्यात आत्मा आहे, ते समजणं. हे ती भक्ती गोमती, सुंदर भक्ती हीच आहे. या वेगळे थोर नाही, बर्वे शोधून या पायी. यापेक्षा आता श्रेष्ठ जगात काही नाही. शोध घेऊन बघा. त्याच्यानं काय होईल? येणे संसार सुखाचा, संसार सुखाचा होईल. आणि म्हणे नामा शिंपी. आता नामदेव महाराज म्हणतात, हा सुखाचा संसार करायचा असेल तर तुम्ही ते सगळं सगळं प्राणी वस्तूमध्ये जे आहे परमात्मा, त्याचं दर्शन घेणं, ते करून देणारी जी शक्ती आहे, जे सद्गुरू आहेत, त्याला जाणून घेणं. नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले. मी आत्मा आहे, माझ्यामध्ये परमात्मा आहे, असा अनुभव आला. तुमचा विकल्प राहिलेला नाही. आणि जन्म मरण विकल्पाचं स्वरूप आहे. आता याच्या पुढे तुम्ही एकरूप होऊन जाता. याच्या पुढे शब्द बंद पडले, मौन झालं. त्याला काय म्हणतात? ती मौन धारणा झाली. तिथं शब्द उरत नाहीत आता पुढे. त्या स्वरूपामध्ये गेले की आता तो पुढचा प्रवास आहे. आता परमेश्वराच्या स्वरूपामध्ये तुम्ही लीन झालात. परमेश्वर होत नाही ते. परमेश्वराच्या स्वरूपात तुम्ही लीन झाला म्हणजे ती गोष्ट तुम्हाला समजली की आपण परमात्म्याच्या जोडल्या गेलो. म्हणजे तुम्ही त्याला जोडून घेतले. आता काय करणार? म्हणून म्हटलं ब्रह्मपूर्ण झाले, दोष गुण सगळे नष्ट झाले. आणि तुमच्यात केव्हा समजायचं? सर्वाभूती समदृष्टी. तुम्ही अशी समाधी लावते, हा भाव आला पाहिजे ना. सर्व भूत मात्राच्या मध्ये आत्मा आहे, त्याच्यामध्ये परमात्मा आहे. हे ती भक्ती गोमती, सर्वश्रेष्ठ भक्ती हेच आहे. या वेगळे थोर नाही. पुढे काहीच नाही म्हणाला. बर्वे शोधून या पाय. बघ म्हणजे शिंपयाचा. लक्षात आलं का?
हॅलो, कोणाला विचारतो विचार आणखी. वेळ संपला जवळपास. अशा प्रकारची समाधी लाभलेल्या माणसाची लक्षणं काय आहेत, बाह्य लक्षणं? ते सांगितलं, सर्व भूतमात्रांच्या बद्दल त्याला आदर वाटणं, सगळ्यामध्ये समभाव वाटणं. आपणाला तहान लागल्यावर जसं पाण्याची गरज आहे तसं प्राणी मात्र कोणी असो त्याला पाणी प्राप्त करून देणं. तसं नामदेव महाराज लागले नाही का त्या कुत्र्याच्या मागे. ही म्हणजे समदृष्टी आली आणि ती कुठलं जन्ममरणाचं भय संपलं आणि सद्गुरूच्या चरणावर नेहमी विसंबून राहणं. दोष गुण कोणाचे न बघणं, आपल्यातले दोष गुण आपण काढून टाकलेले आहेत. समदृष्टी, कोणाच्या बद्दल द्वेषाते नेणे काही पावली लिहितात. द्वेष नावाची वस्तू त्याच्यातून संपलेली आहे. असं जे ज्यावेळी होतं त्यावेळी आता पुढचा प्रवास म्हणजे आता बाकी ज्या अनहद ध्वनी ऐकणं, काही प्रकार दिसणं, आत्म्याच्या संबंधित काय, या सगळ्या पायरीतून तिथं जावं लागतं. अगोदर हे येतात. तुम्हाला समाधीचे प्रकार नीट समजावेत, त्यांचे नावं पाठ व्हावेत. काही वेळा त्या वेगवेगळे नावं दिलेले आहे, वस्तू एकच आहे पण नाव वेगवेगळं, असं होतं, गोंधळ होते. हॅलो, अशा व्यक्तीला पुनर्जन्म नाही का? नाही, पुनर्जन्म तर राहणार. कालावधी प्रत्येक जीवाला पुनर्जन्म आहे. तो पापी असो, पुण्यवान असो, साधू असो, त्याला कालावधी आहे. जसं सुट्टीवर गेल्यानंतर जसं उन्हाळ्यात सुट्टी संपली किंवा कर्मचारी जसे घरी येतात, त्याप्रमाणे तुम्ही लाखो वर्ष त्याच्यामध्ये राहता आणि तिथं राहणे तुम्हाला वाटते बा काय जगात चाललंय, पुन्हा एकदा असं यावंच लागते. त्याचा कालावधी सुद्धा दिलेला आहे. किती विकल्प तो राहतो, त्याचा कल्प राहतो. आपल्याकडे जे सांगितलं जन्म मरण नाही, कालावधीसाठी जन्म मरण झालेलं आहे. ते काल संपल्यानंतर पुन्हा जन्म घ्यावा. म्हणून तुकाराम महाराज म्हटले ना, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. जन्म मरण राहू दे. साधना आपण जे करू लागलो ना, साधना म्हणजे प्रत्येका भिन्न असेल, परंतु आपल्याला वैदिक साधना आहे संध्या. संध्येच्या मधून तुम्हाला त्याचा अनुभव येऊ शकतो. तुम्हाला लक्षात येतो, रस्त्यानं चालला एखादा माणूस दुःखात पडला तर तुमच्या वाटलं काय त्याच्यावर कळकळ वाटणं, द्या न द्या, तर तुमच्या मनात कळकळ वाटली पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. ते तुम्हाला जी साधना आवडत असेल, तुमची जी क्षमता असेल त्याप्रमाणे तुम्ही करता. आणि प्रत्येक माणूस म्हणजे संप्रज्ञात समाधी, ज्याच्यात वासना शिल्लक राहते, ती सबीज आहे. आणि निर्बीज म्हणजे वासना ज्याच्यात नाही ती. वासनेचे बीज जळून जाय, संत सांगू लागले. आणि इकडं संप्रज्ञात मध्ये वासना राहते, थोडीफार तरी राहते.